नमस्कार. माझ्या महाराष्ट्रातील तमाम लाडक्या आणि प्रेमळ भगिनींनो, तुमच्या हक्काच्या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. भगिनींनो, ज्या बहिणींची KYC अपूर्ण होती किंवा ज्यांचे पैसे तांत्रिक कारणामुळे अडकले होते, त्यांच्यासाठी सरकारकडून एक खूप मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. याआधी सरकारने 31 मार्चपर्यंत KYC करण्याची मुदत दिली होती, पण अनेक बहिणींची कामे अजूनही बाकी आहेत. हे लक्षात घेऊन सरकारने आता ही मुदत वाढवून 30 एप्रिलपर्यंत केली आहे. आजच्या या विशेष 3 मिनिटांच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या मुदतवाढीचा फायदा कसा घ्यायचा आणि तुमचे रखडलेले पैसे कसे मिळवायचे हे सविस्तर सांगणार आहे. बहिणींनो, मार्च महिना संपला तरी हजारो बहिणींचे अर्ज पेंडिंग होते किंवा त्यांचे KYC पूर्ण नसल्यामुळे त्यांना फेब्रुवारीचा हप्ता मिळाला नव्हता. सरकारला हे माहीत आहे की तांत्रिक अडचणींमुळे अनेक बहिणींना वेळेत KYC करता आली नाही. म्हणूनच आता तुम्हाला पूर्ण एप्रिल महिना म्हणजेच 30 एप्रिलपर्यंत KYC करण्याची संधी दिली आहे. जर तुम्ही या काळात तुमची दुरुस्ती पूर्ण केली तरच तुम्हाला फेब्रुवारी आणि मार्चचे रखडलेले पैसे एकत्रित मिळतील. त्यामुळे ही संधी अजिबात सोडू नका. बहिणींनो, आता उशीर करू नका. लवकरात लवकर जवळच्या सेतू केंद्रात, अंगणवाडी सेविकेकडे किंवा आपल्या मोबाईलवरून माझी लाडकी बहीण ॲपद्वारे तुमची KYC पूर्ण करून घ्या. आधार कार्ड आणि मोबाईल नंबर लिंक असल्याची खात्री करा. बँक खात्याचे DBT स्टेटस ॲक्टिव्ह करून घ्या. जर तुम्ही 30 एप्रिलपर्यंत हे काम पूर्ण केले नाही तर तुमचे नाव कायमचे यादीतून कट होऊ शकते आणि पुढचे सर्व हप्ते बंद होतील. अनेक बहिणी विचारत आहेत की KYC केल्यानंतर पैसे कधी येतील. भगिनींनो, जशी तुमची KYC अपडेट होईल तसा सरकार तुमचा हप्ता रिलीज करेल. मुदत वाढवल्यामुळे आता एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात रखडलेले हप्त्यांचे मोठे वितरण होऊ शकते. ज्यांची KYC पूर्ण आहे त्यांना घाबरण्याचं कारण नाही, पण ज्यांचे पैसे अजूनही आले नाहीत त्यांनी ही 30 एप्रिलच्या डेडलाईन पाळणे अत्यंत गरजेचे आहे. भगिनींनो, ही मुदतवाढ तुमच्यासाठी शेवटची संधी असू शकते. त्यामुळे आजच आपले स्टेटस तपासा आणि काम पूर्ण करा. तुमची KYC पूर्ण झाली आहे का की अजूनही पेंडिंग दाखवत आहे? कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. हा व्हिडिओ महाराष्ट्रातील प्रत्येक लाडक्या बहिणीला शेअर करा, जेणेकरून कोणाचाही हप्ता चुकणार नाही. ताज्या अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.